DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। दानपेट्या मोजदादीत पारदर्शकतेची मागणी, स्थानिक बँकेमार्फत मोजदाद करण्याची सूचना, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती चिंता। श्री संत निवृत्तीनाथ मंदिर रजिस्टर A374 त्र्यंबकेश्वर संस्थानच्या मंदिर प्रांगणातील दानपेट्यांच्या मोजदादीत पारदर्शकता आणण्याची मागणी होती। संस्थानच्या माजी विश्वस्तांनी या संदर्भात औपचारिक मागणी करून पुढील काळात दानपेट्या उघडणं व पैशाची मोजदाद हे स्थानिक बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्याची गरज व्यक्त केली आहे। त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग तसेच कुंभमेळ्याचं केंद्रस्थान असून दररोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात। यापैकी मोठ्या प्रमाणावर भाविक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला भेट देतात। भाविकांची वाढती संख्या आणि त्यातून होणारे उत्पन्न लक्षात घेता संस्थेच्या दानपेट्यातून मोठी रक्कम जमा होत असल्यानं तिच्या मोजदादीत पारदर्शकता ठेवावी असं माजी विश्वस्तांचं मत आहे। सध्या संस्थांच्या दानपेट्या 2 महिन्यांनी उघडल्या जातात। त्याची मोजदाद कर्मचारी व काही जणांच्या मदतीने केली जाते। मात्र आता हे काम इतर प्रमुख देवस्थानांच्या धर्तीवर बँक कर्मचारी यांच्या उपस्थितीत करावं, तसेच जमा झालेली रक्कम तात्काळ बँकेत जमा करून ती रक्कम सार्वजनिकरित्या जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। माजी विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार सध्याचे विश्वस्त नाशिकचे असून दानपेट्या उघडताना उपस्थित राहू शकत नाही, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही कधी कधी बंद अवस्थेत असतात। त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेच्या पैशाचा पारदर्शक कारभार होणं आवश्यक आहे। तिरुपती व इतर देवस्थानांप्रमाणे मोजदाद लाईव्ह करून रक्कम जाहीर करावी। आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीनं भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे। या पार्श्वभूमीवर तातडीनं बैठक घेऊन दानपेट्यांची मोजदाद स्थानिक बँकेमार्फत करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरला संजीवन समाधी आहे। निवृत्तीनाथ संस्थानबद्दल आज मी माननीय जिल्हाधिकारी आणि धर्मदाय सह आयुक्त नाशिक यांना एक निवेदन दिलेलं आहे। विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे निवृत्तीनाथ संस्थानमधील दानपेट्यांची जी मोजदाद होते ते तेथील खाजगी कर्मचारी आणि तिथला स्टाफ मोजतो। तर आता दिवसेंदिवस त्र्यंबकेश्वरला गर्दी वाढत चाललेली आहे, त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते आहे। तर माझी निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाला अशी विनंती आहे की त्यांनी आता जी काही दानपेट्या उघडतात तेव्हा मोजदाद करण्यासाठी स्थानिक बँक कर्मचाऱ्यांना बोलवलं पाहिजे आणि एक आपलं संस्थान कसं पारदर्शक आहे या दृष्टीने पावले उचलले पाहिजेत। ललिता शिंदे, माजी विश्वस्त, निवृत्तीनाथ संस्थान आणि त्र्यंबकेश्वर संस्थान। धन्यवाद।